3 ऑक्टोबर रोजी महाड येथे पक्षाचा वर्धापन दिन दर सालाबादप्रमाणे साजरा होतो आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे होता, यावर्षी तो महाडमध्ये आहे आणि त्या अनुषंगानं आज जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलवलं होतं, सर्व पदाध्यक्ष बोलवले होते. सर्वांसमोर चर्चा झालेली आहे आणि उद्याच्या 3 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला प्रत्येक तालुक्यातनं किमान 50 गाडी तरी काढण्याचा निर्धार इथं आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. त्या अनुषंगानं आमची 400-500 गाड्या घेऊन आम्ही मार्चच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आणि रेवण पक्षाच्या पुढच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी सर्वजण एकत्र जाणार आहोत आणि त्या अनुषंगानं आमची आज बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाला कोण उपस्थित? कार्यक्रमाला बरेच म्हणजे आठवले साहेब तर आहेतच, पण आठवले साहेबांजवळ अनेक मंत्री आहेत, अनेक तिथले पालकमंत्री आहेत, असे बरेच जण आहेत. आता तिथली ती जबाबदारी त्यांची असल्यामुळं ते बघतील आणि त्या जबाबदारीप्रमाणे काम करतील. त्याचबरोबर याच्या बैठकीमध्ये एक नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. निवडणुका सुरू झाल्याबरोबर महायुतीच्या कोणी रे नव्या निवडणुकीची सुरुवात झाल्याबरोबर नव्यानं महायुतीच्या बैठका सुरू होतात. सख्या भावासारखं आम्हाला स्थान दिलं जातं, सोबत घेतलं जातं, प्रेस घेतल्या जातात, सभा घेतल्या जातात, आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, आमच्या जबाबदाऱ्या कामाच्या दिल्या जातात आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचं सरकार यावं बरोबर म्हणून फार ताकदीनं काम करायला सुरुवात करतो. एनडीएचं सरकार यावं म्हणून ताकदीनं काम करायला सुरुवात करतो, कारण आम्हाला सत्तेत जायचं असतं आणि मित्राला सत्तेत नेल्याशिवाय आपल्याला सत्तेत जागा मिळणार नाही, हे आमच्या मनामध्ये असलेलं स्वप्न असतं आणि या स्वप्नानं आम्ही पिछाडलेलो असतो आणि कामाला लागतो आणि सत्ता प्रस्थापित होतो आणि देशापासून राज्यापर्यंत एनडीएचं सरकार उभं राहतं. माननीय ते रामदासजी आठवले सन्मानपूर्वक त्या प्रक्रियेमध्ये सामील होतात. मात्र याच्यानंतर आम्ही पाहिलं आठवले साहेबांनी प्रामाणिकपणे बीजेपीचं काम केलेलं आहे. आमचा मित्रपक्ष बीजेपी आहे आणि बीजेपीचं काम करून बीजेपीला सत्ता देण्याचं काम बाबासाहेबांच्या या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी फार ताकदीनं केलेलं आहे. पण त्यानंतरचा आम्हाला आलेला अनुभव जर आम्ही पाहिला तर त्यानंतर मात्र आम्हाला कुठल्याही बैठकीला बोलवलं जात नाही, त्यानंतर कुठं आमचा विचार घेतला जात नाही, कुठं आम्हाला सोबत दिसलं नाही. पण नेमकं आम्ही आता काय ठरवायचं आणि काय नाही ठरवायचा हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे. आमची मैत्री बीजेपीवर आहे तर बीजेपीनं सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे.